भंडारा बाजार ठेका नीलामी पर उठे बड़े सवाल, किसानों से वसूली होगी या व्यापारियों से? पहले नियम स्पष्ट करे नगर परिषद। महात्मा ज्योतिबा फुले संगठन। 5 रुपये प्रति बोरा शुल्क को लेकर विवाद, सीईओ से मांगी स्पष्टता। पारदर्शी नीलामी और किसानों व्यापारियों से चर्चा की मांग। भंडारा नगर परिषद द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी शहर के बाजार ठेके की नीलामी की प्रक्रिया शुरू की जा रही है, लेकिन नीलामी से पहले ही पूरे मामले पर सवाल खड़े होने लगे हैं। महात्मा ज्योतिबा फुले संगठन के अध्यक्ष महेंद्र मेंढे ने बाजार ठेका प्रक्रिया को लेकर गंभीर आपत्ति दर्ज कराते हुए नगर परिषद से कई सवाल पूछे हैं। महेंद्र मेंढे का कहना है कि नीलामी की शर्तों में प्रति बोरा 5 रुपये शुल्क लेने का उल्लेख किया गया है, लेकिन यह कहीं स्पष्ट नहीं किया गया कि यह राशि किसानों से ली जाएगी या व्यापारियों से। जब तक इस विषय पर नगर परिषद स्पष्ट आदेश जारी नहीं करती, तब तक बाजार ठेका नीलामी नहीं की जानी चाहिए। उन्होंने कहा कि पूर्व में भी बाजार ठेके के दौरान इसी 5 रुपये शुल्क को लेकर विवाद हुआ था और मामला न्यायालय तक पहुंचा था। इसके बावजूद नगर परिषद ने इस बार भी नियमों को स्पष्ट किए बिना नीलामी प्रक्रिया शुरू कर दी है, जिससे किसानों और व्यापारियों में असमंजस की स्थिति बनी हुई है। महेंद्र मेंढे ने आरोप लगाया कि पिछले वर्षों में बाजार ठेके आपसी तालमेल से दिए जाने की चर्चा होती रही है, जिससे नगर परिषद को लाखों रुपए के राजस्व का नुकसान होने की आशंका रहती है। उनका कहना है कि यदि नीलामी पूरी तरह पारदर्शी और प्रतिस्पर्धात्मक तरीके से कराई जाए तो नगर परिषद को अधिक राजस्व प्राप्त हो सकता है। उन्होंने मांग की है कि मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले पहले लिखित रूप में यह स्पष्ट करें कि 5 रुपये प्रति बोरा शुल्क किससे लिया जाएगा और उसके बाद ही बाजार ठेका नीलामी की प्रक्रिया आगे बढ़ाई जाए। साथ ही किसानों, व्यापारियों और बाजार समिति के प्रतिनिधियों के साथ बैठक कर उनकी राय भी ली जाए। इस पूरे मामले के बाद अब शहर में यह चर्चा तेज हो गई है कि क्या नगर परिषद पहले नियमों को स्पष्ट करेगी या फिर बिना स्पष्टीकरण के बाजार ठेका नीलाम कर दिया जाएगा। किसानों और व्यापारियों की निगाहें अब नगर परिषद के अगले फैसले पर थी। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगर परिषदेने बाजार टेंडरची प्रक्रिया केलेली आहे। संपूर्ण भंडारा शहराचा हा बाजार ठेका राहतो आणि आपल्याला सांगायचं आहे की या भंडारा क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आपला भाजीपाल्याचा मोठा मार्केट आहे आणि मागल्या काही वर्षामध्ये जे टेंडर झाले त्या टेंडरच्या माध्यमातून नगरने लिहून दिला आहे प्रतिनग शेतकऱ्याकडून 5 रुपये बोरा। या 5 रुपया प्रतिनग बोऱ्यावर मी परवाच्या दिवशी सीओ साहेबाला पत्र दिलेलं आहे। सर, आम्ही पत्र तुम्हाला देत आहे। पत्रामध्ये काही जे काही आमच्या अटी शर्ती आहेत किंवा शेतकऱ्याच्या अटी शर्ती आहेत, तुम्ही याला पहिले समजून घ्या। तुम्ही 5 रुपये प्रति बोरा हा पत्र लिहून आम्हाला जाहिरात दिली आहे। 5 रुपये प्रति बोरा नग हा कोण देणार आहे? शेतकरी देणार आहे का व्यापारी देणार आहे? पहिले याचा स्वच्छ तुम्ही लावा। याच्यात जे काही टेंडर झाले तर त्या टेंडरमध्ये अशीच भागदौड व्हायची। इथून एकही कोणी टेंडरधारकाला 1 रुपया द्यायचा नाही। तसाच आत्ताचा जो टेंडर आपण काढत आहे याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी डाऊटफुल वाटत आहे। म्हणून हा जो 5 रुपये प्रति बोरा नग आहे हा कोणाकडून घ्यायचा आहे आपण याला पहिले सिद्ध करा। त्याच्यानंतर जे काही टेंडर प्रोसेस आहे मार्केटची त्याला आपण पुढे करा। तोपर्यंत आपण या टेंडर प्रोसेसला थांबवून ठेवा। अन्यथा आतापर्यंत व्यापाऱ्यांना या मार्केटमधून 1ही रुपये दिलेला नाही आहे। असाच होईल मग नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या नावावर शेतकऱ्याचा माल येतो। आपण शेतकऱ्याचं नुकसान कशाला करायचं याच्यासाठी आपण एक व्यापाऱ्याची संघटमय बैठक घेऊन याच्यावर मार्ग काढावा अशी आमची सगळे शेतकऱ्या आणि व्यापाऱ्यांची इच्छा आहे। अन्यथा जर कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, 5 रुपये प्रति बोरा नग त्याच्यावरून बळजबरीने वसुली तुम्ही घेत असतील तर त्याच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले मार्केट उभा राहील। अन्यथा नगर परिषदेच्या विरोधात आंदोलनाची तयारी शेतकऱ्याची राहील। की हा मधल्या काही वर्षामध्ये हा असंच चालत आहे। इथून नगर परिषद टेंडर काढते, टेंडरचा फटका शेतकऱ्याला पडतो। शेतकरी आपल्या शेतातला माल मार्केटला घेऊन येतो। त्याच्यामुळे शेतकरी दोषी न राहताना
त्याच्या मालाची अवेलना होते, मार्केटमध्ये येऊ देत नाही, कोणी गेट लावतो, कोणी काही करतो, कोणी काय करतो. म्हणून माननीय CEO साहेबाला माझी विनंती आहे, सर आपण पहिले हा टेंडर रद्द करा आणि एक शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची संगतमय बैठक घेऊन सना मार्ग काढा. त्याच्यानंतर मार्केटचा आमचा विषय मिटेल. अन्यथा आम्ही व्यापारी असो किंवा शेतकरी असो यांच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आम्ही एकही रुपया चिठ्ठीच्या दराने देणार नाही. ही आमची पहिली अट आहे. बाकी याच्या आधी बऱ्याचशा अशा घटना घडत आलेल्या आहेत. आपण पुन्हा नंतरच्या काही काळामध्ये बोलून घेतल्या होती की बाबा मार्केटच्या दोन्ही गुटाला बोलून सन्या आपण याच्यावर मार्ग काढू, त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस करू. आता मार्केटच्या व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्यांना न बोलवता हा टेंडर प्रोसिडिंग असं गुप्तपणे झाली आहे, असा कुठेतरी आम्हाला संशय वाटत आहे. आणि आमच्या मनातला जो संशय आहे तो दूर झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आपण काळजीची दखल घ्यावी.